झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि बजेट नंतर खरं तर कार कंपन्या आपल्या गाड्यांच्या किमती वाढवतात, पण यावर्षी मात्र एसयूव्ही सोडून बहुतांश कंपन्या गाड्यांच्या किमती कमी करताना दिसतात। फेब्रुवारीमध्ये आलेल्या खराब आकड्यांवरून गाड्यांच्या विक्रीत घट दिसते, म्हणूनच कंपन्या गाड्यांच्या किमतीवर डिस्काउंट देत आहेत। देशात कार बनवण्याची संख्या वाढतीये, मात्र त्यांच्या विक्रीत घट होताना दिसतीये। हेच कार कंपन्यांच्या चिंतेचं कारण बनलंय आणि म्हणूनच कंपन्या गाड्यांच्या किमतीवर जोरदार डिस्काउंट देत आहेत। टाटा मांझानं 29 ते 50 हजार रुपये ऑफर दिलेली आहे। मारुती SX4 30 ते 60 हजार रुपयांची ऑफर देते। मारुती वॅगनार 15 ते 35 हजार रुपयांची ऑफर या कारवर आहे। मारुती A वर 25 ते 35 हजार रुपयांची ऑफर आहे। व्होक्सवॅगन वेंटोवर 37 हजार रुपयांची ऑफर, ह्युंदाई i10 वर 37 हजार रुपयांची ऑफर, तर ह्युंदाई सँट्रोवर 40 हजार रुपयांची ऑफर आहे। ज्या गाड्यांची विक्री कमी होतीये अशाच गाड्यांवर या कंपन्यांनी डिस्काउंट ऑफर दिलेल्या आहेत। फेब्रुवारी 2013 मध्ये गाड्यांच्या विक्रीत 13% घट झाली, तर जानेवारी 2013 मध्ये ही घट 12.45% होती। डिसेंबर 2012 मध्ये 12.50% गाड्यांच्या विक्रीत घट झाली, तर नोव्हेंबर 2012 मध्ये ही घट होती 8.25%। पॅसेंजर गाड्यांच्या विक्रीत घट होत असली तरी एसयूव्ही सेगमेंटमध्ये मात्र चांगली विक्री पाहायला मिळत होती। मात्र बजेटनंतर किमती वाढल्यानं जर विक्रीवर परिणाम झाला तर कंपन्यांना या सेगमेंटमधल्या गाड्यांवरही डिस्काउंट देणं क्रमप्राप्त होईल। झी 24 ताससाठी उत्कर्ष चतुर्वेदी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।